खरंच माझं आज नशीब खूप चांगलं आहे. आज मला जगन्नाथांचं रथ ओढायला भेटला आहे. पहा खूप गर्दी आहे. हे पहा कसे ओढायला लागलेत रथ. पूर्ण कम्युनिटी हॉलपर्यंत हे असं घेऊन जायचं आहे. बघा फोटोग्राफरवाले लोक आलेत. व्हिडिओ शूटिंग पण चालू आहे. नमस्ते, मी धन्वंती. माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बघा आज मी तुम्हाला सकाळचं रुटीन दाखवणार आहे. सकाळी मी मॉर्निंग वॉकला जाऊन आले. मिस्टर तो पण आले होते नाईट ड्युटी करून. 6:30 वाजेपर्यंत मी घरी आले. घरी आल्यानंतर म्हटलं झाडू मारून घ्यावं. काय माहीत पावसामुळे पूर्ण घर एकदम असं चिपचिपलं आहे. झाडू मारताना किती कचरा येतोय घरामध्ये. खिडक्या वगैरे दरवाजा वगैरे उघड्या असतात. रात्री खूप गरम व्हायला लागले. बाहेर पाऊस पडतोय आणि आत गरम होतंय. आता मी पूर्ण झाडू मारून झाला. आता म्हटलं रूम पुसून घ्यावं. प्रत्येक रूममध्ये पुसून घेऊन मी आता किचनमध्ये आले. किचनमध्ये पण खूप डस्ट येते. पुरं किचनमध्ये पण तेलाचे डाग डुबगे असतात. किचनमध्ये पण साफसफाई करायला पाहिजे. थोडंसं साफसफाई केली की सकाळी सकाळी बरं पडते. म्हणून साफसफाई करायला लागली मी. थोडी हळद, थोडंसं मीठ टाकते मी आणि मग मी पूर्ण फरशा पुसून घेते. थोडं चांगलं असतं, किडे वगैरे येत नाहीत घरामध्ये. पॉझिटिव्ह एनर्जी राहते घरामध्ये हळद टाकली की पाण्यामध्ये. आणि त्याच्यानं मी पुसून घेणार आहे फरशा वगैरे. दर शुक्रवारी पुसून घ्यायचं असतं, पण दर शुक्रवारी काय मला जमत नाही. 15 दिवसातनं महिन्यातनं असं केलं की चांगलं असतं. म्हणून मी आज शुक्रवारी पुसून घ्यायला लागले. हे बघा सकाळी झाडू मारून घेतलं, रूम पुसून घेतलं की घरामध्ये कशी पॉझिटिव्ह एनर्जी येते. एकदम फ्रेश वाटतं. घरामध्ये एकदम प्रसन्न वाटतं. आता बाथरूमच्या समोरचं बी थोडंसं पुसून घेते मी. थोडंसं कारण बाहेरून समोरच्या गॅलरीतून खूप धूळ येते. त्याच्यामुळे दिवसातून 2-3 वेळा तर पोछा मारायलाच लागते. रूम पुसून घ्यावंच लागते दिवसातून. दरवाजाच्या बाहेरचं कानाकोपऱ्यात असं पुसून घ्यायलाच लागते. हे पहा मी पुसून घ्यायला लागले. असं सकाळ संध्याकाळ पुसून घेतलं की किती मस्त वाटते. बाहेर असं पायाला चिकचिक वाटत नाही, असं चिपचिप वाटत नाही. आंघोळ करायच्या अगोदर थोडी साफसफाई केली की बरं पडते. थोडंसं जास्त साफसफाई करायची होती. पूर्ण फरशा धुवायच्या होत्या. म्हणून म्हटलं पहिले पुसून घेते, झाडू मारून घेते, पुसून घेते, मग आंघोळ करते. म्हणून चालू केले आपलं पुसून घ्यायला. आता मी बाहेरची रूम पुसून घ्यायला लागली. मी पहिले फडक्यानंच पुसत होते, पण आता मला थोडासा बसण्या उठण्याचा प्रॉब्लेम व्हायला आहे. म्हणून मी आता हे काठीच केली आहे अशी पुसायला. ह्याच्यानंच पुसते मी. नाहीतर फडक्यानं पण एकदम स्वच्छ निघतात. लादी पुसून मस्त ते स्वच्छ निघते. पण आता असंच पुसून घेते मी. एवढ्या दिवसातून 2 वेळा लादी पुसलं तरी बी एवढी धूळ कुठून येते काय समजत नाही. पायाला असं एकदम चिकट माती लागते. काय समजत नाही कुठून काय निघते. 9 वाजले तरी पण अजून प्रतीक झोपला आहे. कारण डासांची पण भीती वाटते घरामध्ये. आता कसं अशा पावसामुळे डेंग्यूची भीती वाटते. डेंग्यूचे मच्छर फिरतात. त्याच्यामुळं आपणच काळजी घ्यायला पाहिजे. घरामध्ये स्वच्छता ठेवली पाहिजे. कानाकोपऱ्यात साफसफाई करायला पाहिजे घरामध्ये. हे काय सगळं सोप्या खालून वगैरे
पुसून घ्यावं लागते, झाडून घ्यावं लागते. दिवसातून 2 वेळा तर हे करून घ्यावं लागते, तेव्हा शांत झोप लागते. आता बाहेर पण पुसून घ्यायला पाहिजे. बाहेर झाडं वगैरे असतात, झाडांना औषधं वगैरे मारायला लागते सारखं, नाही तर त्याच्यावरही किडे काडे मच्छर बसतात. ते मच्छर आतमध्ये येतात. मग पाणी आता गरम करायला ठेवले, कारण गावाकडे बघा कसं चूल मांडतात, चुलीवर चगाळ्यावर पाणी तापवतात. इथं कुठं सिटीमध्ये असं हीटर किंवा असं हे लावावं लागते. पाणी गरम करायला ठेवलं आहे बाथरूममध्ये, तोपर्यंत मग म्हटलं बाहेरचं पण पुसून घ्यावं म्हणून पुसावं लागले मी. समोरच्या गॅलरीमध्ये पाखरं वगैरे चिमण्या वगैरे येऊन पूर्ण घाण करून जातात. त्याच्यामुळं सकाळ संध्याकाळ पुसून घेऊन झाडू मारून पुसून घ्यावंच लागते. त्याशिवाय पाय ठेवायला जागा नाही. खूप कबूतर येऊन खूप घाण करून जातात. त्या कबुतरांची तर एवढी भीती वाटते. ते कबुतरानं ते घाण केलेलं ते खूप चांगलं वाईट असतं, ते चांगलं नसतं. ते घरचं पूर्ण सकाळी पूर्ण सगळं लादी पुसून झाडू मारून सगळं करण्यात 1-1.5 तास तर निघून जातो. त्याच्यानंतर मग बाहेर मग आता फ्रेश झाले मी. म्हटलं आता खूप दिवस झालं हळदीचं लेपन उंबऱ्याला लावलं नाही, म्हणून आता मी हळदीचं लेपन लावायला लागले. बघा, हळदीचं लेपन लावते, कारण आपण येण्या जाण्याचा तोच रस्ता आहे आपला. आता देवपूजा करून घेतली मी आणि बाहेर मग हळदीचं लेपन झाल्यानंतर मग मी रांगोळी काढायला लागली आहे. अशी कधी तर काढते मी रांगोळी, असं रोज रोज काय जमत नाही. कधी तर असं कलरची रांगोळी काढत असते मी बाहेर. जागा काय एवढा नाही आहे. हे पहा, दिवाही लावला, मग धूपही लावलं. मग धूप आणि दिवा लागलं की किती फ्रेश वाटते घरामध्ये. मला असं देवी वगैरे लावायला खूप आवडतं. उंबरा वगैरे पुजायला, रांगोळी काढायला, बाहेर अशी साफसफाई करायला असं मला खूप आवडतं. हे पहा, साधीच रांगोळी काढते, मला काय अशी एकदम भारीतली काढता येत नाही. जेवढी आहे ती माझी साधीच रांगोळी काढत असते मी. फुलं वगैरे लावले मी. फुलं खालून आणली होती, स्वस्तिकची आहे ती फुलं. नंतर मग मिस्टरांना चहा करून दिला. मी चहा करून दूधही गरम केलं. मग आता म्हटलं 12 वाजले, स्वयंपाक करावं. ही भजीसाठी फ्लावरची भाजी आणि भात भिजत ठेवला आहे. टमाट्याचा सार करायचा आहे. ते काय त्याचीच तयारी चालू आहे. करते मी टमाट्याचा सार. फोडणीमध्ये सगळं घातलं, टमाटर, हिरवी मिरची, लसूण वगैरे, हळद, तिखट, मीठ घातलं आणि आता असा सार बनवते मी. मीठ टाकलं त्याच्यामध्ये, पूर्ण हलवते करपू नये म्हणून. थोडंसं मी गरम मसाला पण टाकला आहे आणि मी आता बनवलेला तो पाणी टाकलं त्याच्यामध्ये. आणि असं मी गरम पाणी टाकलं, थंड पाणी नाही टाकलं. गरम पाणी टाकलं की चव चांगली राहते त्याची. आता उसळले मी आमटी. भात पण केला. आता तोपर्यंत भात झाले तोपर्यंत मी चपात्याही करून घेतल्या. हे फ्लावरची भजी मिस्टरांना पाहिजे होते. फ्लावरची भजी केल्या तर रोज रोज भाजी खाऊन कंटाळा आला. आता भजी कर बोलले, म्हणून भजी करते. हे पहा, गॅसवर कढई ठेवली. मिरच्याही थोड्या भाजून घेतल्या, कारण भजी म्हटल्यानंतर मिरच्या पाहिजेच ना. मस्त मिरच्याही तळून घेतल्या. हे पहा, मस्त असं खरपूस तळून घेतल्या. मिस्टर म्हणत होते थोडं खरपूस तळ, पण मलाही खरपूस तळलेलं आवडत नाही, म्हणून थोड्या अशाच मिरच्या मी तळून घेतल्या. त्याच्यातच मला फ्लावरची भजी तळायची होती, त्याच्यातच भजी तळून घेणार आहे मी.
कसं वेगवेगळ्या प्रकारची भजी, कांद्याची भजी, मिरचीची भजी, बटाट्याची भजी, फ्लावरची भाजी खाऊन खूपच कंटाळा आला होता. म्हणून म्हटलं फ्लावरचेच आपण मोठे मोठे तुकडे करून बेसन पिठात घालून आपण भजी करूया. म्हणून त्याचेच भजी करते मी. पहा, तेल तापलंय, तेल तापलंय. त्याच्यात एक एक भजी सोडते मी. असे 4-5 टाकायचे भजी. जास्त टाकले की मग ते कुठं तळते, कुठं तळते, कुठं तळत नाही. असं एक एक करून 4-5 मी पकोडे भजी टाकले. चांगलं खरपूस होईपर्यंत तळायचं त्याला. बेसन पिठात मी ओवा टाकला. आता हे मिस्टरांसाठी ताट तयार केले. हे बघा, चपाती केली, भजी केली, आमटी केली, मुळ्याचं लोणचं आहे, कांदा आहे, मिरची आहे. त्यांना भूक लागली, त्यांना जेवायला देते मी आता. हे काय, हे टमाट्याचा सार. हे काय फोडणीमध्ये सगळं घातलंय. तेल घातलंय, चटणी मीठ घातलंय, मसाला घातला, शेंगदाण्याचं कूट घातलं, खोबऱ्याचं वाटण घातलं आणि मग हे टमाटे टाकते आता मी. हलवून घेते कारण करपल म्हणून. पण थोडंसं करपलेलंच आहे, पण काय नाही, ते चांगलंच लागते. फोडणी चांगली बसली म्हणायची त्याला. अजून काय, हे पहा, टमाट्याचा सार कधी कधी तर करून खायला पाहिजे, चांगला असतो. तोपर्यंत 4 भजी तळले मिस्टरांसाठी. त्यांना भूक लागली होती, नाईट ड्युटी करून आले होते, म्हणून बोलले माझ्यासाठी कर. म्हणून त्यांच्यापुरतं करून दिले. नंतर आमच्यासाठी करायचं आहे. हे पहा, कुरकुरीत असे मस्त झाले. तांदळाचं पीठ घातलं आहे त्याच्यामध्ये. तांदळाचं पीठ घातलं की भजी कुरकुरीत होतात. हे पहा, एकदम क्रिस्पी क्रिस्पी. आता सर्व काम झाले. आता ओटा वगैरे पुसून झाला, भांडे वगैरे घासून झाले, जेवण वगैरे झालं आमचं सगळ्यांचं. आता संध्याकाळचे 5 वाजले. मिस्टरांसाठी चहा. मिस्टरांना चहा, मॅरी बिस्किट देते खायला. आणि खूप लोक जमा होती. मला माहीत नाही जगन्नाथांचा रथ येणार आहे ते, नाहीतर मी साडी घालून तरी आले असते. पण माझं नशीब चांगलं की मला रथ ओढायला भेटला. हे पहा, मी रथ ओढते बायकांसोबत. बायका मस्त साड्या घालून आल्यात. मलाही माहिती असतं तर मी साडी घालून आले असते. इकडं लेडीज रथ ओढतात, इकडं जेंट्स ओढायला लागलेत. हे पहा, खूप गर्दी झाली, खूप लोक आलेत. झेंडं पण घेतलेत लहान लहान मुलींनी. परत कम्युनिटी हॉलमध्ये प्रोग्राम पण आहे, गॅदरिंग आहे, लहान मुलींचा डान्स वगैरे ठेवला आहे. परत भजन कीर्तन ठेवले आज. एक म्हणजे असं एकदम प्रसन्न वाटतंय कॉलनीमध्ये. असं की वाटतंय की यात्रा चालू आहे. असं गावाकडे कसं पहा, आता उद्या आषाढी कार्तिकी आहे तर भजन कीर्तन चालते, तसं कॉलनीमध्ये चालू आहे. एकदम मस्त जोरदार प्रोग्राम चालू आहे हॉलमध्ये. जगन्नाथांचा रथ कम्युनिटी हॉलपाशी असं बोलवत घेऊन जायचं आहे. खूप लोक अजून येणार आहेत. काही लोक आले. हरे राम असं लोक म्हणायला लागले. रथ ओढता मग म्हटलं माझा व्हिडिओ घ्या. त्यांनी तिथे आठवण असते बाबा पण जगन्नाथांचा रथ ओढला आहे. खरंच माझं आज नशीब खूप चांगलं आहे. आज मला जगन्नाथांचा रथ ओढायला भेटला आहे. पहा, खूप गर्दी आहे. हे पहा कसे ओढायला लागलेत रथ. पूर्ण कम्युनिटी हॉलपर्यंत हे असं घेऊन जायचं आहे. बघा, फोटोग्राफरवाले लोक आलेत, व्हिडिओ शूटिंग पण चालू आहे. हे पहा, खूप मस्त मस्त लोक साड्या बिड्या नेसून आलेत. 1 महिना चालू झाला आहे रथोत्सवाचा कार्यक्रम. सगळीकडे चालू आहे असा. हरे कृष्णा हरे रामा
हरे कृष्ण हरे रामा असं म्हणत म्हणत लोक हॉलपाशी रथ ओढत घेऊन जायला लागलेत. हे बघा तुम्ही किती किती भावनेनं, एकदम आतुरतेनं, एकदम ह्याच्यानं लोक जायला लागलेत. हे पहा इथं सगळ्या म्हणजे आता लोक पाया पडायला लागलेत. हे पहा रथाला किती छान सजवले बघा फुलांनी, किंवा एकदम मस्त डेकोरेशन आतून केले आणि एकदम असं हे पहा असं किती छान झेंडूची फुलं, त्याच्यानंतर सर्व प्रकारची पिवळं फुलं वगैरे, पडदे वगैरे लावून किती छोटासाच रथ आहे पण किती छान रथ सजवले रथाला, आणि कसं घेऊन जायला लागलेत. हे बघा आता मी घरी आले, 7 वाजले होते. दिवाबत्ती केली घरामध्ये, आज शुक्रवार म्हणून. बाहेर पण दिवा ठेवला बाहेर. धूप लावलं. हे पहा ते निसांचं. घरी आले, दिवाबत्ती लावले. परत मिस्टरांना नाईट ड्युटी होती, त्यांना जेवण दिलं. आणि परत मी कम्युनिटी हॉलमध्ये प्रोग्राम होता, लहान मुलींचा गॅदरिंग, भजन कीर्तन. परत रथ इथं आला होता. हे पहा इथं रथ येऊन इथं भटजी वगैरे एक ते जगन्नाथाचं आहे ना, यायला लागले. ఇంకా ఉన్నాయి 50 సంవత్సరాలు మాత్రమే. చిన్న వయసులో చనిపోయారు కాబట్టి దానికి పెద్దగా తెలియదు, జ్ఞానం అనేది భర్త అర్థం చేసుకోవాలి, అర్థం కాదు. అలాగా 20 ఏళ్ళు పడ్డాయి, మిగిలిన 30 ఏళ్ళు మాత్రమే. इथेच प्रोग्राम होता. हॉल आहे. हे पहा भजी आरती चालू आहे. हे पहा आरती करायला लागलेत सगळेजण. प्रसाद वगैरे सगळ्या बायांनी ठेवलेत. कोणी वडा ठेवला, इकडे मेंदू वडा ठेवतात प्रसाद म्हणून. परत निंबूचा भात किंवा राईसचे प्रकार इकडे खूप ठेवतात. भाताचे प्रकार खूप ठेवतात. लेमन राईस असू दे, जिरा राईस असू दे, किंवा नारळाचा भात असू दे, असं वड्या वगैरे ठेवतात. खूप प्रकारचे आयटम ठेवतात देवापुढं. हे बघा हे आता आरती चालू आहे. सगळे आरती म्हणायला लागलेत. खूप वेळ आरती चालू होणार आहे. कसं मस्त वाटते बघा आरती. ही त्यांची तेलुगू भाषेमध्ये आरती आहे का आपल्याला कळत नाही. त्यांच्या तेलुगू भाषेतच बोलतात ती आरती. आपण फक्त टाळ्या वाजवायचं काम करतो. बघ तेवढं ते आपल्या कानावर 4 शब्द पडले की तेवढं किती छान वाटते बघा. खरंच लई मस्त वाटते, प्रसन्न वाटते. इकडचे साऊथचं इकडचं खूप वेगळं आहे. पूजा करण्याची पद्धत खूप वेळ करतात बघा. धूप आरती चालू आहे. सगळ्यांना धूप आरती दिली. यांची पद्धत खूप वेगळी आहे करण्याची. इथे पण हरे रामा हरे कृष्णा, हरे रामा हरे कृष्णा, हरे रामा हरे कृष्णा हे चालू आहे कधीपासून. हे बघा हे जगन्नाथांचं आहे. हे मला पण ह्याच्यामधलं एवढी काय माहिती नाही. हे पहा खूप श्रद्धा आहे लोकांची. खूप सगळेजण एकत्र येऊन हे असं करतात. हे बघा हे भटजी आहेत बघा. किती छान वाटते ना. अशा प्रकारे ही यात्रा संपूर्ण झाली. हा होता आजचा ब्लॉग. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.